वा. अहो कच्चे मटर खाऊ नका हो, पोट दुखेल तुमचं. अहो मी काय लहान बाळ आहे का माझं पोट दुखायला? आणि तुम्ही फारच काळजी घेताय माझी. तुमची? अहो भाजी करायला काही मटार उरले नाहीयेत. अर्धा किलो सोलले होते मी, आता 100 ग्राम पण राहिले नाहीयेत. त्याची काळजी वाटते मला. अरे वा, आज अगदी खरं बोलताय तुम्ही. मी खरंच बोलते हो नेहमी. वा. पण काही म्हणा हा, तो नचिकेत आल्यापासून आपल्या घरावरचं संकट टळलं आणि आपल्या घरात पुन्हा आनंद आला. काय हो? आज अचानक तुम्हाला ते कांगारू कसं काय आठवलं? तसं नाही हो, मटार आवडतात ना त्याला, म्हणून आठवण आली. अगदी परोपकारी आहे पोरगा. छे छे, परोपकारी कसला? लबाड आणि स्वार्थी येतो पराकोटीचा. अहो स्वार्थी असता तर त्यांनी मदत केली असती का आपल्याला? हे बघा, त्यानं माणुसकी म्हणून आपल्याला मदत केलेली नाहीये. त्याचा व्यावसायिक स्वार्थ आहे आपल्याशी संबंध ठेवण्यामध्ये. हा ते आहेच म्हणा. नाही, मला सांगा, आपल्यासारखे चविष्ट असे पदार्थ अख्ख्या मुंबईत आणखीन कुठे मिळतात हो? नाही ना. हेच हेच त्यानं ओळखलंय. म्हणूनच तो आपल्याला मदत करण्याचं नाटक करतोय. काय सांगताय? हो, त्याच्या गोड बोलण्यावर जाऊ नका. तुम्हाला आहे ना, मुळे माणसंच ओळखता येत नाहीत. नाहीच कळत हो माणसं. पण आता तुम्ही सांगितलं ना, तेव्हापासून लक्षात येतंय माझ्या. एवढ्या लहान वयात किती नाटकी आहे ना मुलगा. तुम्ही अगदी बरोबर ओळखलं तर त्याला. मी फसलेच होते त्याच्या भोळ्या चेहऱ्याला. आता परदेशी माणूस हा आणखीन कसा असणार हो? अगदी कपटी आणि पाताळ यंत्री येतो. खरंय हो, मलाही पटलंय आता. नाही, आता फक्त कामापुरतंच काम ठेवलं पाहिजे त्याच्याशी. वा, अगदी मनकवड्या आहात तुम्ही. माझ्या मनातलं बोललात. आता ना हळूहळू त्याचा घरातला वावर कमी करायला हवा. नकोच उगाच सारखं ते येणं जाणं. इतके दिवस मी कंठशोष करून सांगतोय तुम्हाला, शेवटी तुम्हाला आज पटतंय. आता अगदी 100% पटलंय. सुरुवातीपासून त्यांनी जे जे काही केलंय ना, ते फक्त स्वार्थासाठी केलंय. नकोच असला मुलगा आपल्याकडे यायला जायला. कांगारू कुठला? तुम्ही अगदी बरोबर नाव ठेवलंय त्याचं, कांगारू. नाही, मला सांगा, आता या घरातला त्याचा वावर हा कसा कमी करायचा? मला जर तुम्ही सांग. अरे, या अचानक गेल्या काय? तरी घातलं ते. हा बोल रिचा. हाय. ए आज संध्याकाळी काय करतेस तू? म्हणजे काही प्लॅन्स नाही आहेत ना तुझे? काय करणार आहे, घरीच आहे. ग्रेट. मग आज आपण सगळे मूवीला चाललोय आणि तू येतेस? नाही नको, मी नाही येत. का? अगं घरीच आहेस ना, मग चल ना. नाही, मला कंटाळा आलाय. अगं बोर झाले म्हणूनच तर आपण सगळे चाललोय ना मूवीला. नाही नको रिचा, मी नाही येत खरंच. सई, उगाच एवढा भाव नको खाऊसा आता. अगं आज सगळी आपली जुनी गँग जमणार आहे. मॅक यायच्या आधीची आपली ओरिजिनल गँग. प्लीज नाही नको म्हणूस, चल ना. हो का? ठीक आहे, मी येते. ग्रेट. मग मी अमोलला सांगते तुला पिक करायला. हो चालेल. हां, आणि बाकीचे डिटेल्स मी तुला मेसेज करते. वेळेवर रेडी राहा. हो हो हो. ओके बाय.
अमोल चल निघूयात. हो हो. हा अरे बाईक का सुरू होत नाहीये? थांब, काय झालं हिला? ऐक ना, सुरू होत नसेल तर आपण रिक्षाने जाऊयात ना. रिक्षा कशाला? थांब ना, मी करतो ना प्रयत्न, होईल सुरू. हा हा. काय झालं हिला? अरे ऐक ना अमोल, सोड ना, जाऊ दे, चल आपण जाऊया. अगं थांब ना साई, होईल सुरू. हा ये बस बस. अगं चावी ऑन नव्हती केलेली मी. कसं आहे? हा काय अमोल तू सुद्धा ना. सॉरी चल, सॉरी सॉरी. चल. हा बस बस. हा बसू. हा. थांब थांब, बस हा. झाली सुरू. बस. हा. हा बसलीस? हो हो चल सावकाश. अरे स्नॅक्स ऑफिस मधून येतोयस? हो. अमोल चल ना, उशीर होतोय ना आपल्याला. उगीच कशाला वेळ वाया घालवतोय. हो 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 निघूया. नाही जरा बाजू होतोस का? हा थँक्यू. हा जरा. माझा ना ओम नावाचा मित्र होता कॉलेजमध्ये. त्याला ना सई कॉलेजमध्ये असल्यापासूनच आवडायची. त्याने सेटिंग पण लावली होती. पण तू मध्ये आलास आणि त्याचं विस्कटलं. पण आता कसं तुमचं ब्रेकअप झालंय ना, मग त्याची लाईन क्लिअर झालीये. देवकी, देवकी, देवकी कमाल, उघड ना डोळे. अजून किती बोर करणार त्या प्लांटला? तुळस म्हणतात त्याला. ते माहिती मला. हा आणि तिला काय ते तुमचं ते बोर बीर होत नाही हं? आवडतं तिला. ती लीव दॅट असाइड. साई कुठे मूवीला गेली? अरे ती चित्रपट बघायला गेली आहे ना. अमोल आला होता तिला घ्यायला. खूप आनंदात होती बाई. तू का जाऊ दिलं तिला अमोल सोबत? अरे म्हणजे काय, लहानपणापासून एकत्र वाढलेत दोघं. ते माहिती मला, बट अमोलच्या बाकी फ्रेंड्सचं तुला काय माहिती? यू कॅनॉट टेक सच रिस्क. अरे काहीतरीच काय बडबडतोयस. आणि रिस्क काय रिस्क? ती अगदी माझ्या ओळखीची मुलं आहेत, माझ्या पाहण्यातली आहेत रोजची. अच्छा, कोण 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 गेला मूवीला मग? अरे सगळेच गेले असतील की. तू कामाला जातोस ना, म्हणून तुला बोलवलं नसेल. हा मला नाही बोलवलं, पण पण काय? पण काय नाही, काही नाही. पण देवकी देवकी देवकी, पण तू काय? अरे काय सांगायचंय? नाही. काय हो नाही? कळलंच आहे. बाली मजा आली बोल. ए किती तेलकट आहे रे. शी आला मोठा डाएट कॉन्शियस. खा गप्प, गरज आहे तुला. आहेच मी. हा का गप गप. हा बोल ना नायक. हॅलो रिचा, वेर आर यू? तू मूवीला गेली? हो अरे आता येतीलच सगळे. बाय द वे आज आम्हाला काही भाव नाही. पण आज तो अमोलचा मित्र येणार आहे ना, ओम. आज सई त्याच्याच मागे मागे करेल बघ. तशीच आहे रे ती. असंच म्हणजे कसं? अरे म्हणजे आता ती तुझ्याशी भांडली आहे ना, आता त्याच्या जवळ जाईल. रे आधीपासून असाच नेचर आहे रे तिचा. रिचा मला नाही वाटत असं. आय डोंट थिंक सो. अरे पण मी सांगते ना तुला. अरे तो ओम आहे ना, ऑलरेडी तिच्यामध्ये आधीपासून इंटरेस्टेड होता. आणि आता काय, तिने तुला डिच केलंय. काय दिवस त्याच्यासोबत फिरेल. बोर झाले की दुसरा कोणतरी पकडेल. व्हॉट आर यू टॉकिंग? हे सही अशी नाहीये. अरे तुझ्यापेक्षा नीट मी ओळखते तिला. आणि तू कशाला एवढा विचार करतोयस? सोड ना. तशी पण ती आता मूव ऑन झाली. तू पण शोध कोणतरी गर्लफ्रेंड दुसरी. बरं ऐक ना, आपण आता जरा नंतर बोलूया आरामात. चल बाय. रिचा, पण नाही. रिचा, कोणाचा कॉल होता? मॅक्सचा कॉल होता.
आज ना खूप डोक्यात गेलाय नाक माझ्या. का ग, काय झालं? अरे मला म्हणत होता तो की तुम्ही सगळे फ्रेंड्स या, आपण पार्टी करू म्हणून. सईला सोडून आपण जायचं का त्याच्यासोबत पार्टी करायला? तेच ना, आपला ग्रुप आधी आहे, तो आता आलाय. आणि काही गरज नाहीये त्याला भेटायची. सईचा आणि त्याचा ब्रेकअप झाला ना, मग आपलं पण ब्रेकअप. हो, आता उगीचा आपल्याला का लटकवतोय? अरे पण माझ्यामुळे तुम्ही सगळे, अरे जाऊ दे ना, आपण का बोलतोय त्याच्याबद्दल आता? हो, आणि सई आम्ही आता तुझ्या पार्टीत आहोत, सो तू त्याला भीक घालू नकोस. चला, एनिवेज मूवी सुरू होतोय. हो हो, हो, चल, अरे, चल, लक्षात चल. नाही राहिलं आपल्या. चल चल चल. बस बस बस. बाय सई, सावकाश जा. हो हो, शुभरात्री. हो. नॅक व्हॉट्स गोइंग ऑन विथ यू अमोल? म्हणजे मराठीमध्ये काय चाललंय तुझं? सईला मूवीला का घेऊन गेला तू? एक मिनिट, तू हे मला का विचारतोयस? तिला विचार ना. तिची इच्छा होती मूवीला यायची म्हणून ती आली. त्यात सेंटी होण्यासारखं काय एवढं? चिल मार. तुला माहितीये मी आणि सई, हो माहितीये, तुझं आणि सईचं ब्रेकअप झालंय, पण मग आता का एवढा त्रास होतोय तुला? म्हणजे माझा आणि सईचा ब्रेकअप नाही झालाय. आय नो नॅक, मला कळतंय हे सगळं एक्सेप्ट करायला थोडा वेळ लागतो, त्रास होतो, पण होईल सगळं नीट. आज सई पण बिचारी इमोशनल झाली होती. इमोशनल? हो, पण एक बरं झालं. काय? अरे तिथे ओम होता ना तिला आधार द्यायला, त्याच्यामुळे तिचा मूड लगेच बदलला. सगळं नीट झालं. हे ओमच करू शकतो. हा, लिसन, आय एम गिव्हिंग यू फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग. तू आणि तुझा ओम सईपासून लांब राहायचं. नॅक एवढं नाही चालणार. सी, तुझं आणि सईचं ब्रेकअप झालंय, तर मग आता तू हे सगळं नाही सांगायचं आम्हाला. आणि तसंही सई आधीपासून आमची मैत्रीण आहे, सो तिने ओमला भेटायचं की नाही हे ठरवायचा हक्क तुला नाही. हा, सो चल, बाय. गुड नाईट. मार डाला, ऐक मार डाला. गंमत सुचते. ऐक ना भाई, जाम लागतंय रे. लागतंय म्हणूनच मारतोय. ए भाई, जीव घेशील का माझा? बोलशील? परत बोलशील? भाई भाई, हे बघ जाम लागतंय. तू मारतोय ना, तुझा हात जाम लागतोय मला. असंच मारत राहिलास ना भाई, मर्डरची केस येईल तुझ्यावर. भाई माझा नाही रे, किमान माझ्या आईचा तरी विचार कर. एकुलता एक मुलगा आहे मी तिचा. प्लीज भाई, प्लीज. ड्रामा चालू आहे. ड्रामा चालू आहे. मारला भाई, मला लागतंय. परत ऍक्टिंग. सॉरी. ऐक भाई, तू मार, मला किती पण मार, पण मी शेवटपर्यंत हेच बोलेल. सईच्या प्रेमात पडून तू चुकलास. असं का वाटतंय तुला सडनली? असं का वाटतंय? सोड. हे बघ, मला अचानक भयानक काही वाटत नाहीये. मला आधीपासून हेच वाटत होतं. ऐक ना, ती सही म्हणजे ना हिटलरची मिनी कॉपी आहे रे. भाई महागात पडेल तुला सगळं. प्लीज ऐक माझं. शट अप. सॉरी. ऐक भाई, खरंच सांगतोय, त्या सईच्या प्रेमात पडून ना तू भाई तुझ्या आयुष्याची मिनी कॉपी नको करून घेऊस. ऐक, तू बाहेर जा.
ऑस्ट्रेलियाची पोरगी पटव आणि मस्त फोटोकॉपी बनवून घे तुझ्या जा जा भाई पाहू दे मला. फोटोकॉपी बोलतो काय पण काय बोलतो तू. आता हे बघ माझ्यावर एवढी वाईट वेळ नाही आली की मी तुझ्याकडून ऍडवाइस घेईन कळलं. तू नाही मला सांगायचं सही कशी येते. ऐक ना भाई बर्बाद होशील रे बर्बाद होशील प्लीज ऐक. लुक one more word and you're gone. I'll kill you. सई तुझ्या परत भाई टाइमलेस थांब यार भाई तुझ्या भल्याचं सांगतोय आणि तू उलट मलाच मारतोय. भलाई का जमने की नाही रा यार. वा 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 काय भारी फॉर्म्युला आहे आजीचा. हे कोणाला जमलं नाही ना ते आजीला जमलंय. एक नंबर. हॅलो हा डेक्स बोल काय खबर आहे तिथली. अरे खबरच तर द्यायला फोन केलाय. अरे रिचा काय भारी फॉर्म्युला दिला आजीने. म्हणजे भाई समोर सईला शिव्या घातल्या ना की भाई डायरेक्ट बुकलायला सुरुवात करतो. रिचा खरं सांगू आज पहिल्यांदा आपल्याला मार खाऊन आनंद झालाय. पण खरंच यार आजी आपल्या टीम मध्ये आली ना म्हणून खूप बरं झालंय. ए येडी आजी आपल्या टीम मध्ये आली नाही काय. आजी तर आपल्या टीमची कोच आहे. व्हेरी ट्रू. नाही पण कसली जबरी आयडिया दिली ना. काहीतरी भारी होता तो श्लोक महाभारतातला. काय पंचम टॉवेल काय काय मस्त होते ते काहीतरी. डेक्स तुला नाही जमणार ते तू राहू दे. त्यापेक्षा तू एक काम कर ना तू टॉवेल तोंडावर घे आणि झोप. इडियट. एक नंबर. किती छान आणि मऊ आहे नाही. पण यांना ते पंचेच आवडतात बाई. आजी अगं पंचे स्वदेशी आहेत ना म्हणून आप्पांना आवडतात. अगं पण काही परदेशी गोष्टी पण चांगल्या असतात ग. पण यांच्याशी कोण वाद घालत बसणार आहे. ए पण मी ठरवलंय काय की असा गुबगुबीत मऊ टॉवेल वापरायचा. ए आजी बघ हा टॉवेल इंग्रजी शब्द आहे. अगं मग आपण मराठी नाव ठेवू की. टॉवेलला मराठी नाव काय ठेवणार तू. हे बघ याचे धागे आहेत ना किती मऊ आहेत ना अगदी केसासारखे. केसाळ पण मऊ पंचा म्हणूया. ए आजी मला दोन्ही नावं नाही आवडली. अगं पण स्वदेशी आहे मराठी आहे म्हणजे मग यांना काही चालतं. काय काय चाललंय का आजी नातीचं. अगं आमची अशीच गंमत चालू असते. हे काय आणलंयस. आई आज शेवयांची खीर केली आहे ना. सई जाग नचिकेतला नेऊन दे. हो मी ना. अगं एवढ्या रात्रीची तू कुठे नेतेस. गरम आहे खूप. हे धर. एवढ्या रात्री तू कशाला देतेस मी देऊन येते. खरं तर कल्पना ही खीर बीर द्यायची काही गरज नाहीये. पण आता तू केलीस ना तर देऊन येते. अगं बाई ईश्वरा आई काय बोलताय तुम्ही. नाही म्हणजे एरवी तुम्हाला प्रत्येक वस्तू त्याला नेऊन द्यायची असते. अगं आपण खूप लाडावून ठेवलंय त्याला. पण आता तुझ्या मनात आहे ना म्हणून देऊन येते. हा हो ईश्वरा बरं झालं बाई तयार झाल्या. येऊ का रे नचिकेत. अरे देवकी ये नाही. कल्पनाने खीर केली होती म्हणली नचिकेतला जरा देऊन या. काय आज काय स्पेशल. काही नाही रे अशीच केली होती. हा पण विशेष म्हणशील ना तर एक गोष्ट आहे. काय. अरे सई चित्रपटाला जाऊन आल्यापासून खूप खुश आहे. 2 दिवसानंतर तिला असं मी बघितलं रे खुश. खूप आनंद झाला. देवकी मूवी कॉमेडी होता का. ते माहित नाही बाई पण आज स्वारी भलतीच खुश आहे. तिथून आल्यापासनं अजूनही त्या अमोलशी भ्रमणध्वनीवर गप्पा मारतीये. म्हणलं जा ग जरा नचिकेतला खीर देऊन ये. तर ऐकायलाच तयार नाही.
मला म्हणे अमोलशी महत्वाचं बोलायचंय. देवकी एवढं काय बोलायचं होतं अमोलला? म्हणजे डोंट यू थिंक थोडं अमोल खूप जुना मित्र आहे रे तिचा. म्हणजे लहानपणी ही सगळी मुलं एकत्रच वाढली. आता मध्यंतरीच्या काळात तू तिच्या आयुष्यात आलास ना, तेव्हा जरा ही लांब गेली मुलं. पण आता एकदा तुमचं तुटलं म्हणल्यावर परत सगळी आली जवळ. देवकी तू असं का बोलते? तुटलं म्हणजे? तुटलं म्हणजे भांडण झालं ना आता तुमचं कायमचं. मी तिला खूप सांगायचा प्रयत्न केला रे, पण ती ऐकायलाच तयार नाही काही. एक मिनिट, ऐकायला तयार नाही म्हणजे काय? म्हणजे जाऊन दे रे, आता तुला कुठे सांगू. नाही जाऊ दे. काय देवकी प्लीज सांग ना, मला ऐकायचं, सांग. अरे ती म्हणाली की नचिकेत खूप वाईट मुलगा आहे, मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, मी विसरले त्याला. असं म्हणाली ती? हो ना. अरे नचिकेत, अरे माझ्या पोटात काही राहत नाही रे बाबा, म्हणून चुकून बोलून गेले. पण तू विसर सगळं विसर. हा हे बघ, ही खीर खा, छान गोड आहे, तुला खूप आवडेल, कारण सईनी केली नाहीये ना, आवडेल. घे खा खा. हा बरं वाटेल तुला.